शासन काट्या ह्या तुळजापूरून येतात। शासन काट्यामध्ये नायगावचे एक काटे असते, शिरोळचे एक काटे असते आणि लोणंदचे आपले अंबाबाईचे काटे असते। या 3 काट्या पर्यावरणावर येऊन थांबतात सकाळी 7 वाजता। त्यानंतर आपली मस्कोणाची काठी त्या ठिकाणी जाते। त्या ठिकाणी जाताना मी शास्त्री चौकात आपल्या गांधी चौकात येऊन थांबते। तिथं काट्यांची भेट होती, तिथं फरेसवरती जातात आणि त्यानंतर हा छबिना जो निघतो तो ताण्या चौकापर्यंत जातो। ताण्या चौकात गेल्यानंतर तिथे 12 वाजता छबिना संपतो। अंबाबाईच्या देवळात गेल्यानंतर तिथं काट्यांचं मिलन होऊन मग आरती बिरती होऊन काट्या मार्गस्थ होतात। त्यातली काठी भैरवाची अंबाबाईची काठी देवळात थांबते, मस्कोची काठी मस्को देवळात जाते आणि ह्या 2 काट्या आहेत त्या नायगावच्या खेडला त्यांचं जेवण असतं, त्यांना जेवण करून पुढे जातात। मी सुनील कांबळे। आम्ही गेले शिवाजी महाराजांच्या काळापासून आमचे शिरवळ ते तुळजापूर पायीवारी असते। तुळजापूरवरून परत रिटर्न आम्ही शिरवळला येत असतो। 21 दिवसाचा हा कार्यक्रम असतो। आम्ही शिरवळवरने तुळजापूरला जाताना 6 दिवसामध्ये जातो। येताना तिथं 4 ते 5 दिवस मुक्काम करतो। नंतर तिकडून येऊन 11 दिवसानंतर आम्ही परत शिरवळला येतो। शिरवळमध्ये सातारा जिल्ह्यातील 2 नंबरची यात्रा म्हणून आम्हाला शिरवळमध्ये मान आहे। आमच्या गावची यात्रा जोरात भरते शिरवळमध्ये। आम्ही शिरवळमध्ये जाण्यासाठी आमच्यासाठी खूप लोक वाट बघत असतात। आगमन जोरात होतं आमच्या काठीचं शासनात। यावर्षी 300 ते 350 काटकर आमच्यासोबत आहेत। ते सगळे मिळून आम्ही दरवर्षी यात्रा प्रवास करत होतो। सदा नंदी जाऊदे बोल भवानी की जय, आई राजा उदे। फोटो काढतात मोबाईलमध्ये।